उद्या आणि परवाचा विचार करतायत ते 10 वर्षानंतरचा विचार करत नाही. आणि यांना माहितीये की उद्या जर AQI 600-800 वरती गेला तर त्यांचे जे मुलं आहेत ते स्वित्झर्लंडमध्ये राहत आहेत किंवा इथे जे राहत आहेत ते प्युरिफायर अफोर्ड करू शकतात, ते ऑक्सिजन सिलेंडर पण विकत घेऊ शकतात. तरवा हे डॉक्युमेंट आपल्याकडे आलं MICE माईस हबचा. त्याच्या आधी जनसुनवाई असेल, कुठेही प्रतिक्रिया देताना त्यांनी माईस हबचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यानंतर आपल्याला कळलं की इथे मुद्दा वेगळा असेल. आम्ही सुरुवातीपासून हे म्हणत होतो माईस इज मीटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्स एक्झिबिशन हब, म्हणजे त्या उद्देशासाठी. आणि 35 एकर हे देणार आहे. आता इथे जर ते हब त्यांनी ठक्करडोम सारखा हब केला 35 एकर मध्ये 220 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि तुम्ही बघा की किती म्हणजे मग त्याच्यानंतर हे वडाचं झाड पण त्यांना आज नाही तर उद्या त्यांना हे पण डिस्ट्रक्शन अडचणीचं होईल. त्या चिंचाचा झाड पण अडचणीचं होईल आणि सगळ्याच अडचणीचं होईल. ही जी कपिला आपण नदी बघतो त्याच्यावरती ते मस्त कॉन्क्रीट करून त्याला 2 पाईप लावून नाला करून टाकतील. आणि मुद्दा काय, मुद्दा जमिनीचा आहे आणि जमिनीच्या कॉर्पोरेटायझेशनचा आहे. ही जागा आम्ही तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी, लँड डेव्हलपमेंटसाठी आम्ही देणार नाही. वृक्षतोड एक झाडाच्या फांदीला सुद्धा धक्का लागता कामा नये, ही आपली सगळ्यांची भूमिका आहे.